महाराज म्हणतात, जणी दृष्टी लागो तुझ्या सुगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला, देवा माझ्या मनाला बोध झालाय. पुढेही नामदेवराय खूप सुंदर बोलतात, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. आता अनंत जन्मीचं दुःख संतांना होतं का किंवा आहे का, हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. अनंत जन्मीचे जेवढ्या जन्म मी घेतले देवा, त्या जन्मापासूनचं दुःख केव्हा माझं निवारण झालंय, जेव्हा तुझं स्वरूप मी पाहिलंय त्यावेळेस माझं अनंत जन्मीचं दुःख निवारण झालं आहे. मग आम्ही तर किती वेळ जन्माला येतो, उपजले मेले ऐसे किती. नाथ बाबा सांगतात, आम्ही तर किती जन्म घेतलेत, मग आम्हाला का असा बोध होत नाही किंवा आम्हाला असा का प्रश्न पडत नाही. महाराज, बहुता जन्मीचं पुण्य लागतं त्यावेळेस संत किंवा हरिदास किंवा महाराज म्हणतात भक्त होता येतं. त्याचं कारण आहे, या पृथ्वी तलावरती संत झाले महाराज, याच पृथ्वी तलावरती संत झाले. संतांमुळे देव आणि देवामुळे संत, आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे मानव जन्म आहे महाराज. कारण की हा मानव जन्म होण्यासाठी किंवा हा मानव जन्म इथे येण्यासाठी आणि या मानव जीवाचं दुःख सुख निवारण करण्यासाठी महाराज संतांची प्राप्ती झाली. त्याचं कारण महाराज सांगता, ऐसे हरिदास ऐसे संत ऐसे हरिदास सांगा कोटे, की जे दुःखाचं निवारण करतात आणि सुखापर्यंत नेऊन सोडतात. ऐसे हरिदास आणि ऐसे संत सांगा कोटे. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर आणि ऐसा विठेवरी देव कोटे सांगा. असा देव नाही की त्या देवाकडे गेल्यानंतर सुख भेटतंय. महाराज, तो एकच देव आहे, पंढरीशी पांडुरंग परमात्मा. तिथं गेला की महाराज सगळं काही दुःख निवारण होतं आणि सुख मिळतं. महाराज, फक्त क्षणभर देवाच्या दारात उभा राहता आलं पाहिजे, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी, आणि तेने मुक्ती चारी साधईल्या. चारीही मुक्त्या माझ्या भगवान परमात्म्यापरी साध्य होतात. म्हणून महाराज सांगतात, मी काय केलंय, अनंत जन्मीचे दुःख आता विसरून गेलो आहे, फक्त देवा मला तूच दिसत आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आता माझ्याकडे काहीच राहिलं नाही, फक्त देवच देव दिसू लागला. असे म्हणणारे संत कुत्र्यात सुद्धा देव पाहू लागले. आपल्याला मान दिसे
नाही. त्याला पूजा आणि ध्यान जप करण्याची गरज नाही, कारण की त्याला प्रत्येक ठिकाणी देव दिसतो महाराज. अशी दृष्टी करणारे संत. आणि हे संत महाराज, मी तुम्हाला एक सांगेल, संत आम्हाला हरिभक्ताची प्राप्ती करून देतात किंवा देवाचं भजन देवापर्यंत नेण्याचा मार्ग संत दाखवून देतात. म्हणून महाराज म्हणतात, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी ते संत. ते संत दयावंत आहेत की त्यांनी आम्हाला देव भेटून दिलाय महाराज. मग आता काहींना प्रश्न असाही पडतो, देव भेटण्यासाठी जातीचा, कुळाचा, धर्माचा विचार केला जातो का? नाही. आम्ही असे जन्माला आलो म्हणून असे सुद्धा संत कुठे ग्रंथात म्हटले का हो? नाही महाराज. सकळाशी येथे आहे अधिकार. इथे प्रत्येक जीवाला अधिकार आहे महाराज. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नुसतं हरीचं भजनही केलं तर त्याला जात, कुळ, धर्म काही लागत नाही महाराज. आता सध्या श्रावण महिना चालू आहे. शिवलेल्या ग्रंथाचं पारायण बरेच जण करतात किंवा करत असतात. 11व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे, मंदाकिनी नावाची स्त्री होती, ती एक वेश्या होती. मंदाकिनी नावाची स्त्री एक वेश्या होती. पण वेश्या असतानाही शिवशंकर भगवंत वेगळ्या रूपामध्ये मंदाकिनी नावाच्या स्त्रीकडे जातात. वेश्या म्हटल्यानंतर काही सांगायचा प्रश्न पडत नाही. पण वेश्याच्या घरी एक कोंबडा आणि एक माकड राहत होतं आणि त्यांच्या कानावरती नित्य नेमाने नमः शिवाय जप पडत होता. मंदाकिनीला शिवशंकर भगवंताच्या काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जायचं होतं. त्यावेळेस मंदाकिनीला अडवलं, कुठे चालल्या तुम्ही? हे तुमच्यासोबत माकड आणि बोकुड चाललं आहे, माकड आणि कोंबडा चालला आहे. मंदाकिनीने सांगितलं, हे माझ्या सोबतच येतील, कारण की यांनी माझ्यासोबत भगवंताचं भजन केलं आहे, पण परवानगी नाही. त्यावेळेस मंदाकिनीने आट घातली की मी यांच्या सोबतच दर्शनाला जाणार. सांगायचं मला एवढंच महाराज, जात, कुळ, धर्म किंवा पशु, पक्षी, मानव याचा अधिकार इथे सर्वांना संतांनी किंवा भगवंतांनी दिलेला आहे. पशु पक्षी सुद्धा, बोकुड आणि माकड दोघेही दर्शनाला जातात. पुढच्या जन्मी महाराज राजाच्या रूपांतरामध्ये त्यांचा जन्म होतो. मला एकच सांगायचंय, पुढच्या जन्मी आपल्याला पाप घ्यायचंय का पुण्य घेऊन परत इथे यायचंय, याच्या कर्मधर्माचा नाशिवंत पाहण्यासाठी आपल्याला संतांचं भजनच करावं लागणार आहे. कारण की संतांनी भजनाने देव आपलासा केला. विठ्ठल केला. अनंत जन्मीचे विसरलो दुःख. आता मी अनंत जन्मीचे दुःख विसरलो आहे. पण पुढे महाराज सांगतात, अनंत जन्मीचं दुःख म्हणजे तरी काय महाराज? 14 माणसांचा परिवार असणारे नामदेवराय, यांना दुःख तरी कशाचं महाराज? जनाबाई नामदेवरायांच्या घरी चाकरी करू लागल्या. जनाबाईच्या मनामध्ये भगवान परमात्म्याने अगोदरच जनाबाईंना प्रश्न पडला. नामदेवरायांच्या घरीची कुटिया होती, छोटीशी कोपडी होती. आज रात्रीच तिथे आग लागणार आहे, हे जनाबाईला स्मरण झालं महाराज. रात्रीचे 12-1 वाजला आहे. आग लागणार त्या क्षणी जनाबाईनं भगवान परमात्म्याला विनंती केली, हे देवा, ज्याच्या घरी खाते ना, त्याच्या घरी चाकरी करते ना, आता हे सगळं काही निवारण करणारा तू आहे. सगळे गाढ झोपीमध्ये आहेत, सर्व काही जळून राख झाली आहे, पण कोणालाच काही झालं नाही. जनाबाईनं देवाला सांगितलं, देवा, सगळं काही तुम्हीच करणार आहात, त्याचं कारण देवा, मी यांच्या घरची भाकरी खाते आहे. अनंत जन्मीचे विसरलो दुःख. जनाबाईला नामदेवरायांनी साष्टांग दंडवत घातलं. जनाबाई, तू जरी माझी स्त्री असली, पण मग तुझ्यामुळे 14 माणसांचा प्राण वाचलाय. जनाबाईनं सांगितलं, नामा, मी जरी तुमच्या घरची दासी असले, पण तुमच्या घरचं अन्न खात आहे. माझ्या मनाला बोध झाला आणि भगवान परमात्म्याला मी विनंती केली. विनंती केल्यानंतर देवाने सर्व काही निवारण केलं. मी कोण आहे? करता करविता तो आहे. देवाची तुम्ही पाय धरा. नामदेवराय देवाकडे जातात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. अनंत जन्मी विसरलो दुःख, अनंत जन्मी विसरलो दुःख, अनंत जन्मी विसरलो दुःख, अनंत जन्मी विसरलो दुःख, अनंत जन्मी विसरलो
तुझे मुख पांडुरंग पाहता तुझे मुख पांडुरंग अनंत जन्मी जे विसरल दुःख अनंत जन्मी जे विसरल दुःख आता तुझे मुख पांडुरंगा आता तुझे मुख पांडुरंगा अनंत जन्मीचे विसरल दुःख अनंत जन्मीचे विसरल दुःख महाराज म्हणता अनंत जन्मीचे विसरलं दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. अनंत जन्मीचे दुःख विसरून गेलेले नामदेवराय सांगतात देवा तुझं मुख पाहिल्यानंतर मी अनंत जन्मीचे दुःख विसरलो आहे. आता आम्ही कितीक वेळेस देवाचं दर्शन घेतलंय पण आमचं दुःख निवारण झालंय का? नाही, उलट आमचं दुःख वाढत गेलं आहे. मग देवामुळे गेलं का कर्मामुळे गेलं? प्रत्येक जीवाला स्वतःचा कर्म अडवा येतो महाराज. देव काहीच करू शकत नाही. स्वतःच्या भोगाचा कर्म स्वतःलाच भोगावं लागतात महाराज. याच्यामध्ये कोणी भागीदार होणार नाही. बापाने केलेले कर्म बापालाच भोगावं लागणार आहे. मुलाने केलेले कर्म मुलालाच भोगावं लागणार आहे. प्रत्येक जीवाला स्वतःचे कर्म भोगावं लागणार महाराज. त्याच्यामध्ये कोणी सुद्धा सहभागी होणार नाही. तुम्ही जर हरीचे भजन करत असताल तर भजन करण्यासाठी सगळे येऊ शकतात, पण तुम्ही जर पाप करत असताल तर पापाचे वाटेकरी कोणीच होऊ शकत नाही. वल्ल्या कोळ्याने अनेक पाप केले महाराज. प्रत्येक मानवाचा प्राण घेतला की दगड टाकायचे असे कितीक रांजण भरले महाराज. नारद मुनीने विचारलं वल्ल्या एवढं पाप करतोयस तू कोणासाठी? माझ्या परिवारासाठी, माझ्या मुलासाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या आई वडिलासाठी. अरे पाप करण्यापेक्षा तू पुण्य कर ना. मी पाप केलं नाही, मी मानव मारला नाही तर माझ्या घरच्यांचे कसे पोट भरणार? म्हणून नारदाने सांगितलं एक वेळेस तुझ्या घरच्यांना विचारून ये ना की तू जे पाप करत आहे त्या पापामध्ये कोणी भागीदार होईल का? वल्ल्या कोळी घरी जातो, पत्नीला विचारतो अहो हा तुमचा धर्म आहे, तो धर्म तुम्हाला शिकावा लागेल. घरी मुला बाळाला कमवून आणून खाऊ घालणं हा तुमचं कर्तव्य आहे, हे तुम्हाला करावं लागणार आहे. आई वडिलाला विचारलं वाल्ला आम्ही जन्म देणारे माते पिता आहोत, काही करशील आता इथून पुढे हे तुझं आहे, आम्ही नाही. मुलाला विचारलं बाबा तुम्ही आम्हाला जन्माला घातलंय, आता मरेपर्यंत तुम्ही आमचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. वापस जातात. महाराज सांगायचं मला एवढंच, कुणी सुद्धा याच्यामध्ये आपलं होऊ शकत नाही असं करू नका. प्रत्येक आपल्याकडे येतील असं कार्य करा, कारण की कार्य करत असताना माणसाचं कार्य चांगलं असलं पाहिजे. आजकाल महाराज प्रत्येक जीव व्यसनाच्या आहारी चालले आहे. कित्येक तरी घटना अशा घडत आहे. पृथ्वीवरती एक विपरीत घडेल, बहीण भावा दोघाचा विवाह लागेल, 6 वर्षाची नारी भातार मागेल, थोर जुनाट वारा सुटेल. आज ही घटना घडते महाराज. ज्या वेळेस पाऊस पडायचा त्यावेळेस पाऊस पडत नाही, उन्हाळ्यात पाऊस पडतो महाराज. हे आपले कर्म आहेत महाराज. लॉकडाऊन सारखा काळ होऊन गेला महाराज, करोना सारखा काळ झाला गेला, त्याच्यातून आपण वाचलो ते आपलं पुण्य आहे महाराज. आता तरी इथून पुढे उरलेल्या आयुष्याचा फायदा करून घ्या महाराज. आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. आता तरी राहिलेल्या आयुष्याचा नाश करू नका. दिलाया काळे अवकाश दिलाया काळे अवकाश नाही पावले आयुष्या नाश नाही पावले आयुष्या वाचून